औरंगजेबाची कबर हटवा नाहीतर बाबरीची पुनरावृत्ती, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचा इशारा। शिवजयंतीच्या मुहूर्तावर आजपासून औरंगजेबाची कबर हटाव मोहीम सुरू होणार। खुलताबादमधल्या औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेत वाढ। औरंगजेबाचा मृत्यू झालेल्या अहिल्यानगरच्या भिंगारमध्येही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं आंदोलन। कडेकोट पोलीस बंदोबस्त, तर सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरही निदर्शन। शिवजयंतीनिमित्त भिवंडीकरांचं जनतेच्या राजाला आगळं वेगळं अभिवादन। मराडेपाड्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं मुख्यमंत्री फडणवीस लोकार्पण करणार। भाजप आमदार सुरेश धस यांनी सतीश भोसलेच्या कुटुंबियांची भेट घेतली। धसांसमोर सतीश भोसलेच्या कुटुंबियांचा आक्रोश। तर अनेक गुन्हे असणाऱ्या सतीश भोसलेचा धसांना एवढा पुळका का, सर्वसामान्यांचा सवाल। विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस। भाजपचे उमेदवार जाहीर, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांची उत्सुकता। शिंदे गटाकडून ऑफर, मात्र सेक्युलर भूमिकेचा पक्ष म्हणून राष्ट्रवादीत जाणार। काँग्रेसचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांचं स्पष्टीकरण। बीड पुन्हा एकदा हत्येनं हादरलं, जबर मारहाणीत ट्रक चालकाचा मृत्यू। बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवर पुन्हा एकदा राजकारणाला सुरुवात। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानवर घणाघाती हल्ला। अमेरिकी पॉडकास्टर लेक्स फ्रीडमनला खास मुलाखत। पाकिस्ताननं प्रत्येक शांतता प्रस्तावाचं उत्तर विश्वासघातानं दिल्याचा दावा। जो करेगा जात की बात उसको मारूंगा कसके लात। नागपुरातल्या कार्यक्रमात नितीन गडकरींचं रोखठोक मत। मुस्लिम समुदायालाही अब्दुल कलामांचा आदर्श ठेवण्याचा सल्ला। पाकिस्तानात बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा लष्करावर भीषण हल्ला। 90 जवान मारल्याचा दावा। आत्मघाती हल्ल्यानंतर लष्कराकडूनही जोरदार प्रत्युत्तर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।